मी कधी कोणाचं वाईट नाही केलंय. मी कधी कोणाला दुखावलं पण नाहीये. मी कधी चोरीमारी पण केली नाहीये. मग नक्की माझ्याबरोबरच असं का होतंय? असा कधी प्रश्न तुम्हाला पडलाय का? मला तर नक्की पडलाय. आणि हा फक्त माझा प्रश्न नव्हता. हा त्या प्रत्येक माणसाचा प्रश्न होता, जो मनापासून प्रयत्न करतोय. आणि तरी पण त्याला सोल्युशन मिळत नाहीये किंवा त्याला सक्सेस मिळत नाहीये. मी गेले अनेक वर्षांपासून क्लायंट सोबत काम करते, वेगवेगळ्या विषयांवरती काम करते आणि मी जेव्हा क्लायंट सोबत काम करायचे, तेव्हा क्लायंट्स खूप खुश होते. कारण त्यांना अप्रतिम रिझल्ट मिळत होते. पण एक कोच म्हणून मला नेहमी असं वाटायचं, की काहीतरी राहिलंय. आणि मग माझा शोध सुरू झाला, की हे प्रॉब्लेम्स नक्की येतात तरी कुठून? या प्रॉब्लेम्सचा मूळ आहे तरी कुठे? आणि या सगळ्या प्रॉब्लेम्स मग ते करिअर असू दे, तुमचे पैशांचं असू दे, रिलेशनशिप, हेल्थ, त्या सगळ्यांचा मूळ मला सापडला आपल्या माइंडमध्ये. पण माइंड म्हणजे नक्की काय आहे? हार्ट, ब्रेन, हात, पाय हे ऑर्गन्स आहेत. तुम्ही तुमचे हात-पाय बघू शकता. पण सायंटिफिकली माइंड हा ऑर्गन नाहीये. तुम्ही ते नाही बघू शकत. कारण बेसिकली तो बॉडी पार्टच नाहीये. आणि ह्या माइंडचे 3 टाइप आहेत. एक तुमचं कॉन्शियस, तुमचं सबकॉन्शियस आणि तुमचं अनकॉन्शियस माइंड. आणि बहुतेक प्रॉब्लेम्स, बहुतेक जे पॅटर्न्स आहेत ते सर्व येतात तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून. आता तुमचा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो बेसिकली एका कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टम सारखा असतो. ज्यामध्ये तुमचे मेमरीज, तुमचे हॅबिट्स, तुमचे जे अनुभव, तुमचे एक्सपिरियन्सेस हे सगळे स्टोअर केले जातात. आणि म्हणून मग मी शिकायला सुरुवात केली न्यूरो सायन्स बेस्ड टूल्स, जसे की न्यूरो कोचिंग आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे. मी हे सर्व शिकायला सुरुवात केली. कारण हे जे टूल्स आहेत हे थेट मनावरती काम करतात. तुमच्या नर्वस सिस्टम वरती काम करतात. तुम्ही कुठली पण सिच्युएशन कशी हँडल करता, एखाद्या व्यक्तीशी कशी डील करता, ते सगळं बदलतं, ते सर्व चेंज होतं. प्रत्येक गोष्ट किंवा टूल्स किंवा जे टेक्निक्स मी पहिल्यांदा स्वतःवरती ट्राय केले. मी खूप अॅनालिटिकल, लॉजिकल आणि प्रॅक्टिकल आहे. आणि मला हे बघायचं होतं, की ह्या गोष्टींचा फायदा मला होतोय का? आणि जर मला ह्याचा फायदा झाला, तरच मी माझ्या क्लायंट्सवरती ह्या गोष्टींचा उपयोग करेन, तेव्हाच मी त्यांना यूज करेन. म्हणून मी हे सर्व पहिलं स्वतःवरती ट्राय केले. सगळे स्ट्रॅटेजी, सगळे टेक्निक्स मी स्वतःवरती ट्राय केले आणि जेव्हा मला रिझल्ट्स दिसायला लागले, तेव्हाच मी माझ्या क्लायंट्सवरती त्यांना यूज करायला सुरुवात केली. आणि NLP आणि न्यूरो कोचिंगने खूप अप्रतिम रिझल्ट्स मिळतात. पण नेहमी मला असं वाटायचं की कुठेतरी काहीतरी राहिलंय. आणि मी फक्त माझ्या क्लायंट्स मध्येच हे बघत नव्हती, तर मी हे स्वतःमध्ये पण बघत होती. माझे क्लायंट्स खूप खुश होते. तरी पण मी ॲज अ कोच मला नेहमी असं वाटायचं, की काहीतरी खूप मोठं असं काहीतरी मिस करते, जे ह्याच्यापर्यंत मी अजूनपर्यंत पोहोचले नाहीये. आणि तो प्रश्न मला रात्रंदिवस त्रास देत होता. आणि मग एक दिवस रेडिओ मिर्चीवर अजय पोरकर ह्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला मी. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, जिने माझा सगळा पर्स्पेक्टिव्ह बदलून टाकला. काही असं सांगितलं, की मी आठवडाभर विचार करत होते, की खरंच या गोष्टींचा अर्थ आहे का? आणि त्या गोष्टीने मला एकदम एक वेगळीच दिशा मिळाली माझ्या आयुष्यात. ती गोष्ट होती भीष्म पितामह यांची. भीष्म पितामह ज्या वेळेला बाणांच्या शय्येवरती पडले होते, त्यावेळी त्यांनी देवाला एक प्रश्न विचारला. "देवा, मला असं मरण का आले?" देव म्हणाले, "हे तुझे कर्म आहेत." भीष्म पितामह म्हणाले, "पण मी तर असं काहीच केले नाही, जेणेकरून मला असं मरण आले पाहिजे." पण देव म्हणाले, "मागे जाऊन बघ, तुझ्या आधीच्या जन्माची कर्म आहेत ही." आणि भीष्म पितामह त्यांच्याकडे अपार शक्ती होती. त्यांनी 52 जन्म मागे जाऊन पाहिले. प्रत्येक जन्मामध्ये ते एक प्रिन्स होते, एक राजकुमार होते. आणि त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं. पण 52व्या जन्मामध्ये असं काहीतरी घडलं, की ज्याने त्यांचं आयुष्य बदललं. ते एक दिवशी शिकारीला गेले होते आणि रस्त्यात जाताना त्यांना एक सरडा दिसला. तर त्यांनी बाणाने त्याला अलगद उचलून दुसरीकडे टाकून दिलं. पण तो सरडा पडला एका निवडुंगाच्या झाडावरती. आणि त्या झाडाचे सगळे जे काटे होते, ते त्या सरड्यामध्ये रुतले आणि तो सरडा मेला. गोष्ट ना खूप छोटीशी आहे. पण आपल्या कुठल्या जन्माच्या चुकीची शिक्षा ह्या जन्मात मिळेल, हे आपल्याला सांगता येत नाही. त्यावरून माझ्या हे लक्षात आले, की काही प्रॉब्लेम्स, काही जे पॅटर्न्स आहेत, काही जे फोबियाज आहेत, त्यांचं मूळ ह्या जन्मात कधीच नसतो. तुमच्या मागच्या जन्माचे अनुभव, तुमच्या पास्ट लाईफचे जे इम्प्रिंट्स आहेत, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोल रुतलेले असतात. आपली भगवद्गीता पण सांगते, की ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे सोडून नवीन कपडे परिधान करतात, त्याचप्रमाणे आत्मा जुने आणि जे निरुपयोगी जे शरीर आहे, जे युजलेस शरीर आहे, त्याला सोडतो
आणि नवीन शरीर धारण करतो. पण ज्या वेळेला एक माणूस मरतो, त्याची जी आत्मा आहे, त्याची फिजिकल बॉडी सोडतो, पण त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याचे सवयी, त्याचे हॅबिट्स, त्याचे फोबियास ते सर्व पुढच्या जन्मात घेऊन जातो. आणि मग मला प्रश्न पडला, की असं खरंच होतं का? आपण आपले आधीचे आयुष्य बघू शकतो का? आणि त्या शोधात पोहोचले मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये. पण मी खूप प्रॅक्टिकल, अनालिटिकल अँड लॉजिकल पर्सन असल्यामुळे मला एक मोठा इम्पॉर्टंट प्रश्न पडला, की खरंच मला पास्ट लाईफ दिसेल का? कारण मला माझ्या क्लायंट्सना हेल्प करायची होती. नुसते पैसे घेऊन त्यांना काही रिझल्ट मिळणार नाही असं मला काम करायचं नव्हते. आणि म्हणून ह्या वेळेला पण मी ऍज युजल मी पहिलं स्वतःवरती ट्राय केले. आणि मी ज्या वेळेला पहिल्यांदा एक सेशन घेतला त्यावेळेला मी अक्षरशः सरप्राईज झाले. मी शॉक झाले. मी कितीतरी वेळ नुसतेच बसून राहिली होती. कारण मला जागा दिसत होती. मी स्वतः ते एक्सपिरियन्स करत होते. आणि ते फक्त विचार नव्हते. त्या अशा गोष्टी होत्या ज्या ह्या आयुष्यात मी कधी पाहिल्याच नाहीयेत. मी एक्सपिरियन्स नाही केलेत. ना मूव्हीज मध्ये बघितलेत, ना वेब सिरीज मध्ये बघितलेत. तर पास्ट लाईफ रिग्रेशन ही एक थेरपी आहे ज्यामध्ये तुमच्या कॉन्शियस माइंडला कम्प्लिटली रिलॅक्स केलं जातं आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्सेस केलं जातं आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. आणि मगच तुम्हाला तुमची पास्ट लाईफ दिसू शकते. आतापर्यंत मी माझे 30 पास्ट लाईफ पाहिलेले आहेत. आणि ही एक अशी प्रोसेस आहे ज्यात तुम्ही तुमचे सोल इम्प्रिंट्स ऍक्सेस करता. तुम्ही तुमच्या मागच्या जन्माचे कर्म फाइंड आउट करू शकता आणि ते तुमच्या करंट लाईफवर कसे इफेक्ट करतात तुम्ही तेही बघू शकता. ह्याची रिअलायझेशन मिळते आणि मग त्यांची आपण हिलिंग पण करतो. NLP, न्यूरो कोचिंग, ट्रान्सपर्सनल हिप्नोथेरपी आणि पास्ट लाईफ रिग्रेशनचे एक्सपिरियन्स मी एकत्र करून आणले आहे तुमच्यासाठी 4D सबकॉन्शियस हिलिंग प्रोग्राम. आणि 4D सबकॉन्शियस हिलिंग ही म्हणजे फक्त एक टेक्निक नाहीये, तर हा एक ब्लेंड आहे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा. न्यूरोसायन्स बेस्ड टूल्स आहेत, जसं न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, न्यूरो कोचिंग आहे, हिप्नोथेरपी आहे, जे सायंटिफिकली तुमच्या नर्वस सिस्टम वरती काम करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्पिरिच्युअलिटी बेस्ड टूल्स जसे की पास्ट लाईफ रिग्रेशन, जे तुम्हाला तुमच्या आत्म्याशी, तुमच्या मागच्या जन्मातले जे पण एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्याशी कनेक्ट करतं. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात ना, तेव्हा तो प्रॉब्लेम एकदम रूट पासून, मुळापासून सुटतो. जसे की तुम्हाला एखादा आजार झाला की मग तुम्ही काय करता, की तुम्ही घरगुती सगळे उपाय करून बघता, तरी पण तुम्हाला रिझल्ट मिळत नाही, तुम्ही बरे होत नाही, कारण तुम्ही अंदाजे उपचार करताय, राईट? पण ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेला डॉक्टर तुमच्या आजाराचे एकदम अचूक निदान करतात आणि मग तुम्हाला एक दिशा मिळते. तर ह्यातला जो पहिला लेयर जो आहे तो तुमचा कॉन्शियस माइंड. तुम्हाला माहिती आहे तुमच्या रोजचे विचार, तुमचे जे डेली लाईफ मधले जे डिसिजन्स आहेत. तर ह्यातला दुसरा लेयर जो आहे तो आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड. इथे ते पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला माहित पण नाहीये, पण तरी पण ते असतात. तुमच्या जसं की लहानपणीच्या गोष्टी आहेत, तुमचे जे बिलीफ्स आहेत. आणि जो तिसरा लेयर आहे तुमच्या मागच्या जन्माचे एक्सपिरियन्सेस. हे लेयर तुम्हाला माहित पण नाहीये, पण तुमचे सगळे आयुष्य चालवत आहे. आणि ह्या 4D सबकॉन्शियस हिलिंग मध्ये जसे की रिलेशनशिप्स मध्ये जर तुम्ही कित्येक वेळा जर पाहिलं तर नवरा बायको, पेरेंट्स, मुलं, एक सेम पॅटर्न्स मध्ये ते सगळं रिपीट होतं. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हे पॅटर्न्स आधीच्या जन्मापासून रुतलेले आहेत. किंवा जसे फायनान्शियल ब्लॉक्स आहेत, पैसा येतो पण टिकत नाही, एक कदाचित एक स्कॅर्सिटी माइंडसेट आहे. ह्याचा पण जो रूट कॉज आहे तो तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. जसे रिलेशनशिप्स आहेत, तुमचे फायनान्सेस आहेत, किंवा हेल्थ आहेत, किंवा फोबियास आहेत. 4D सबकॉन्शियस हिलिंग मध्ये आपण त्या सर्वांचा रूट कॉज पर्यंत जातो. आणि ह्या 4D सबकॉन्शियस हिलिंगने क्लायंट्सना खूप छान रिझल्ट मिळाले आहेत. तर म्हणूनच मी आता फक्त एक इमोशनल इंडिपेंडन्स कोच किंवा रिलेशनशिप कोच न राहता मी आता एक 4D सबकॉन्शियस हीलर आहे. कारण काही प्रॉब्लेम्सचे रूट कॉज तुमच्या आधीच्या जन्मापासून असू शकतात आणि जोपर्यंत त्या मुळापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत तो प्रॉब्लेम कधी सुटतच नाही आणि तो परत येत राहतो रिपीटेड पॅटर्न्स मध्ये. आणि हे मी स्वतः अनुभव केलेले आहे आणि हे मी माझ्या क्लायंट्स वरती पण टेस्ट केलेला आहे. सो 4D सबकॉन्शियस हिलिंग हा प्रोग्राम हा एक 6 आठवड्यांचा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये तुमची लाईफ 360 डिग्री चेंज होताना मी पाहिलेली आहे माझ्या क्लायंट्स सोबत. जर तुम्हाला पण असा पुन्हा प्रश्न पडत असेल की मी कधी कोणाचं वाईट नाही केलेलं आहे, मग माझ्या बरोबर असं का घडतंय, तर आय होप
जसं मला उत्तर मिळालंय, तसं तुम्हालाही आज उत्तर मिळालं आहे. मला कळलं, की काही प्रॉब्लेम्स जे आहेत, ते ह्या जन्माचे नसतातच. ते मागच्या जन्माचे असू शकतात आणि म्हणूनच कधी कोणाचं वाईट न करता पण खूप प्रयत्न केलाय, तरी पण होत नाहीये आणि काहीतरी राहिलंय किंवा सेम पॅटर्न्स तुमच्या लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये रिपीट होत आहेत. काही गोष्टी सुटत नाही आणि जर तुम्हाला असं वाटतंय, की तुमच्या आयुष्यात पण काहीतरी आहे, जे खूप वर्षांपासून सुटत नाहीये, तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. तर ह्या प्रोग्रामचे जे सेशन्स आहेत, आपण मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये ऑनलाईन घेतो आणि तुम्हाला जर या प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल आणि तुमची पण लाईफ चेंज करायची असेल, तर बुकिंग लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.